फलटणमध्ये आत्महत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणीमध्ये आता बंद पाळण्यात आलाय। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप कुटुंबानं केलाय। तसंच पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचा आरोप होतोय। आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यातील वडवणी शहर जे आहे ते आज कडकडीत बंद ठेवण्यात येते। आमची भगिनी स्वर्गीय संपदा मुंडे या डॉक्टर म्हणून फलटण या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्यावर जो राजकीय आणि प्रशासकीय दबाव आला त्या दबावापोटी सहन न झाल्यामुळे त्यांना आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला। परंतु आम्हाला ही आत्महत्या वाटत नसून ही प्रशासनातील लोकांच्या एक प्रकारे केलेली ही संस्थात्मक हत्या आहे। त्या ठिकाणचे जे राजकारणी आहेत सध्या मीडियावर येत आहेत, काही PNचे त्या ठिकाणी उल्लेख आलेले होते आणि काही त्यांना समाविष्ट असणारे। खरं म्हणजे ते पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन नसून वसुली केंद्र होतं हे आता या ठिकाणी मीडियातून दिसून येत आहे। सरकारकडे आमची एवढीच मागणी की ज्यांनी जे गुन्हेगार ज्या मुलीवर अत्याचार केले त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। काय मागणी असणार आहे आज मोठा मोर्चा? आमची मागणी असणार आहे ज्या संबंधित ज्या लोकांमुळे आमच्या ताईला त्रास झाला ते संबंधित लोक सगळ्यांना माहितीत, कारण प्रत्येक जणांनी नावं त्या आरामखोराची घेण्यापेक्षा आमचं मत आहे ज्या ठिकाणी आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्यांच्यावर रितसर कारवाई करून आम्हाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे, आमच्या भगिनीला न्याय भेटला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।